ಕೆರೆದು ಬಂದು ಕ್ವಾಟ್ಲೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಲೇ ಇದೆ. ಅದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಪೆಟ್ಟು ಬಿದ್ದಿದೆ. ಇದರ ಮಧ್ಯೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಮತ್ತಷ್ಟು ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಜಸ್ಟ್ ಟ್ರೈಲರ್, ಗಣಕಿದ್ರೆ ಸಿನಿಮಾ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಪಾಕಿಸ್ತಾನ ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳಿಸುವಂತ ಮಾತನಾಡಿದ ಮೋದಿ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮತ್ತೆ ಅಕ್ಷರಶಃ ಅಬ್ಬರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಒಂದೊಂದು ಮಾತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಪ್ರಧಾನಿ ಶಹಬಾಜ್ ಶರೀಫ್, ಪಾಕ್ ಸೇನಾ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಅಸೀಂ ಮುನೀರ್ಗೆ ಭೀತಿ ಹೆಚ್ಚಿಸಿದೆ. ಗುಜರಾತ್ ಪ್ರವಾಸದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಾಂಧಿನಗರದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ 1960ರ ಸಿಂಧೂ ಜಲ ಒಪ್ಪಂದದ ವಿವರ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿ ಭಾರತ ಈಗ ಹಳೆಯ ಒಪ್ಪಂದಗಳಿಗೆ ಹೊರಬರಲು ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದು ಸಂದೇಶ ರವಾನಿಸಿದರು. ಪಟೇಲ್ ಮಾತಿಗೆ ಮಣೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಪಿಒಕೆ ನಮ್ಮದಾಗ್ತಿತ್ತು. ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ನೆಹರುಗೆ ತಿವಿದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ. देश के 3 टुकड़े कर दिए गए और उसी रात पहला आतंकवादी हमला कश्मीर की धरती पर हुआ. मां भारती का एक हिस्सा आतंकवादियों के बलबूते पर, मुजाहिदों के नाम पर पाकिस्तान ने हड़प ले लिया. अगर उसी दिन इन मुजाहिदों को मौत के घाट उतार दिया गया होता और सरदार पटेल की इच्छा थी कि पीओके वापस नहीं आता है तब तक सेना रुकनी नहीं चाहिए, लेकिन सरदार साहब की बात मानी नहीं गई. सिंधु नदी जल ಒಪ್ಪಂದದ ಕರಾಳತೆ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟ ಮೋದಿ. जम्मू कश्मीर की अन्य नदियों पर डैम बने हैं. उन डैम का सफाई का काम नहीं किया जाएगा, डिसिल्टिंग नहीं किया जाएगा. सफाई के लिए जो नीचे की तरफ गेट है वो नहीं खोले जाएंगे. 60 साल तक ये गेट नहीं खोले गए और जिसमें 100% पानी भरना चाहिए था, धीरे धीरे इसकी कैपेसिटी कम हो गई. 2%, 3% रह गया. ಈ ಬಾರಿ ಸಾಕ್ಷ್ಯ ಪಾಕಿಸ್ತಾನದಿಂದಲೇ ಬರ್ತಿದೆ. जब आतंकवाद के 9 ठिकाने तय करके 22 मिनट में, साथियों 22 मिनट में उनको ध्वस्त कर दिया. और इस बार तो सब कैमरा के सामने की सारी व्यवस्था रखी थी ताकि हमारे घर में कोई सबूत न मांगे. अब हमें सबूत नहीं देना पड़ रहा है, वो ऊपर वाला दे रहा है. ಮೇಕ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ ಮಂತ್ರ ಜಪಿಸಿದ ಮೋದಿ. गणेश जी भी विदेश से आ जाते हैं. छोटी आंख वाले गणेश जी आएंगे. गणेश जी की आंख भी नहीं खुल रही है. होली होली रंग छिड़कना है, बोले विदेशी. हमें पता था, आप भी अपने घर जाकर के सूची बनाना. सचमुच में ऑपरेशन सिंदूर के लिए एक नागरिक के नाते मुझे एक काम करना है. आप घर में जाकर सूची बनाइए कि आपके घर में 24 घंटे में सुबह से दूसरे दिन सुबह तक कितनी विदेशी चीजों का उपयोग होता है. आपको पता ही नहीं होता है. आप हेयर पिन भी विदेशी उपयोग कर लेते हैं, कंघा भी विदेशी होता है, दांत में लगाने वाली जो पिन होती है वो भी विदेशी घुस गई है, हमें मालूम तक नहीं है. ಇಂದಿನ ಭಾಷಣದುದ್ದಕ್ಕೂ ಪಾಕಿಸ್ತಾನಿ ವಿರುದ್ಧ ಟೀಕೆ ಮಾಡಿ ಚೀನಾ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಮೋದಿ ಪರೋಕ್ಷ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್. ಭಾರತದ ವಿರುದ್ಧ ಕಾಲ್ ಕೆರೆದು ಬಂದು ಕ್ವಾಟ್ಲೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಲೇ ಇದೆ. ಅದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಪೆಟ್ಟು ಬಿದ್ದಿದೆ. ಇದರ ಮಧ್ಯೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ
ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಮತ್ತಷ್ಟು ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಜಸ್ಟ್ ಟ್ರೈಲರ್, ಕೆಣಕಿದ್ರೆ ಸಿನಿಮಾ ತೋರಿಸ್ತೇವೆ. ಪಾಕಿಸ್ತಾನ ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳಿಸುವಂತ ಮಾತನಾಡಿದ ಮೋದಿ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮತ್ತೆ ಅಕ್ಷರಶಃ ಅಬ್ಬರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಒಂದೊಂದು ಮಾತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಪ್ರಧಾನಿ ಶಹಬಾಜ್ ಶರೀಫ್, ಪಾಕ್ ಸೇನಾ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಅಸೀಂ ಮುನಿರ್ಗೆ ಭೀತಿ ಹೆಚ್ಚಿಸಿದೆ. ಗುಜರಾತ್ ಪ್ರವಾಸದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಾಂಧಿನಗರದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ 1960ರ ಸಿಂಧೂ ಜಲ ಒಪ್ಪಂದದ ವಿವರ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿ ಭಾರತ ಈಗ ಹಳೆಯ ಒಪ್ಪಂದಗಳಿಗೆ ಹೊರಬರಲು ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದು ಸಂದೇಶ ರವಾನಿಸಿದರು. ಪಟೇಲ್ ಮಾತಿಗೆ ಮಣೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಪಿಒಕೆ ನಮ್ಮದಾಗ್ತಿತ್ತು. ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ನೆಹರುಗೆ ತಿವಿದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ. देश के 3 टुकड़े कर दिए गए और उसी रात पहला आतंकवादी हमला कश्मीर की धरती पर हुआ. मां भारती का एक हिस्सा आतंकवादियों के बलबूते पर, मुजाहिदों के नाम पर पाकिस्तान ने हड़प ले लिया. अगर उसी दिन इन मुजाहिदों को मौत के घाट उतार दिया गया होता, और सरदार पटेल की इच्छा थी कि पीओके वापस नहीं आता है तब तक सेना रुकनी नहीं चाहिए, लेकिन सरदार साहब की बात मानी नहीं गई. ಸಿಂಧೂ ನದಿ ಜಲ ಒಪ್ಪಂದದ ಕರಾಳತೆ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟ ಮೋದಿ. जम्मू कश्मीर की अन्य नदियों पर डैम बने हैं. उन डैम का सफाई का काम नहीं किया जाएगा, डिसिल्टिंग नहीं किया जाएगा. सफाई के लिए जो नीचे की तरफ गेट है वो नहीं खोले जाएंगे. 60 साल तक ये गेट नहीं खोले गए और जिसमें 100% पानी भरना चाहिए था, धीरे धीरे इसकी कैपेसिटी कम हो गई. 2%, 3% रह गया. ಈ ಬಾರಿ ಸಾಕ್ಷ್ಯ ಪಾಕಿಸ್ತಾನದಿಂದಲೇ ಬರ್ತಿದೆ. जब आतंकवाद के 9 ठिकाने तय करके 22 मिनट में, साथियों 22 मिनट में उनको ध्वस्त कर दिया. और इस बार तो सब कैमरा के सामने की सारी व्यवस्था रखी थी ताकि हमारे घर में कोई सबूत न मांगे. अब हमें सबूत नहीं देना पड़ रहा है, वो उत्तर वाला दे रहा है. ಮೇಕ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ ಮಂತ್ರ ಜಪಿಸಿದ ಮೋದಿ. गणेश जी भी विदेश से आ जाते हैं. छोटी आंख वाले गणेश जी आएंगे. गणेश जी की आंख भी नहीं खुल रही है. होली होली रंग छिड़कना है, बोले विदेशी. हमें पता था आप भी अपने घर जाकर के सूची बनाना. सचमुच में ऑपरेशन सिंदूर के लिए एक नागरिक के नाते मुझे एक काम करना है. आप घर में जाकर सूची बनाइए कि आपके घर में 24 घंटे में सुबह से दूसरे दिन सुबह तक कितनी विदेशी चीजों का उपयोग होता है. आपको पता ही नहीं होता है. आप हेयर पिन भी विदेशी उपयोग कर लेते हैं, कंघा भी विदेशी होता है, दांत में लगाने वाली जो पिन होती है वो भी विदेशी घुस गई है, हमें मालूम तक नहीं है. ಇಂದಿನ ಭಾಷಣದುದ್ದಕ್ಕೂ ಪಾಕಿಸ್ತಾನಿ ವಿರುದ್ಧ ಟೀಕೆ ಮಾಡಿ ಚೀನಾ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಮೋದಿ ಪರೋಕ್ಷ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಪದೇ ಭಾರತದ ವಿರುದ್ಧ